नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील विशेषण आणि विशेषणाचे प्रकार या घटकातील काही स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी शिकणार आहोत। आणि ते प्रश्नाची भाषा आणि त्याच्यातले पर्याय कसे आपल्याला फसवू शकतात आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, प्रश्न सोडवायचे कसे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे आहे। आपण काल विशेषण विशेषणाचे प्रकार आपण शिकलो। विशेषणाचे 3 मुख्य प्रकार आपण शिकलो: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। तर या तिन्ही प्रकारावर आधारित 4 प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे। त्याची भाषा कशी आहे ते पाहायची। बघा, प्रश्न पहिला आहे, पुढील शब्दांतील गुणविशेषण कोणते? पुढील शब्दातील गुणविशेषण कोणते? आता इथं बघा, 4 पर्यायामध्ये 2-2 शब्द दिलेले। एक शब्द नाम आहे आणि एक शब्द त्याचं विशेषण आहे। नाम विशेषण, नाम विशेषण, नाम विशेषण। याच्यापैकी गुणविशेषण असणारी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायची। 25 रुपये संख्या विशेषण आहे। कोणता पक्षी सार्वनामिक विशेषण आहे। आंबट बोरे गुणविशेषण आहे आणि थोडी चिक्की हे संख्या विशेषण आहे। म्हणजे या 4 पर्यायापैकी गुण दर्शवणारं विशेषण, नामाचे गुण दाखवणारं विशेषण आहे आंबट, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंबट बोरे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे? प्रश्न अगदी सहज आहे, सोपा आहे। खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे? विशेषण कोणतं ओळखायचं, पण शब्द दिले 2, एक नाम आहे आणि दुसरं त्याचं विशेषण आहे। बघा, पहिला शब्द आहे माझी शाळा, पहिला पर्याय। दुसरा पर्याय उंच इमारत, तिसरा पर्याय काळा खडक आणि चौथा पर्याय आहे पुष्कळ आंबे। उंच इमारत गुणविशेषण, काळा खडक गुणविशेषण, पुष्कळ आंबे संख्या विशेषण, माझी शाळा याच्यामध्ये शाळा हे नाम आहे आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं सर्वनाम आहे माझी। म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माझी शाळा। माझी हे सार्वनामिक विशेषण आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, पुढीलपैकी विशेषण व नामाची अयोग्य जोडी कोणती? बघा, प्रश्न 2दा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पुढीलपैकी विशेषण व नामाची अयोग्य जोडी कोणती? म्हणजे 4 पैकी 3 जोड्या योग्य आहेत, बरोबर आहेत, आणि एक जोडी मात्र चुकीची आहे, विसंगत आहे, अयोग्य आहे। म्हणजे विसंगत, अयोग्य, चुकीची असे शब्द हे समानार्थी शब्द आहेत। असे प्रश्न आल्यानंतर चुकीची जोडी ओळखायची आपल्याला। बघा, प्रचंड लाटा, तर लाटाचं वर्णन करणारा शब्द आहे प्रचंड, म्हणजे हे बरोबर आहे। त्याच्यानंतर हिरवेगार शेत, शेतामध्ये पीक बहरलं तर त्याचा रंग हिरवा दिसतो म्हणून हिरवेगार शेत, हे पण बरोबर आहे। त्याच्यानंतर भव्य वाडा, आता मोठा वाडा बांधलेला असेल तर त्याच्यासाठी विशेषण आपण भव्य हे वापरू शकतो, म्हणजे भव्य वाडा हे बरोबर आहे। आता त्याच्यानंतर पुढे बघा, चौथा पर्याय याच्यातला बघा, शहाणा कागद। आता शहाणा हे जे विशेषण आहे हे सजीव नामासाठी वापरता येतं, खास करून माणसासाठी आणि काही प्राण्यांसाठी, आणि कागद हे निर्जीव घटक आहे, निर्जीव नाव आहे। म्हणजे शहाणा कागद हे चुकीची जोडी आहे, कशाची? नाम आणि विशेषणाची। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। आता प्रश्न शेवटचा। अशा पद्धतीचे प्रश्न शिष्यवृत्ती, नवोदय असेल किंवा 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS परीक्षा, या परीक्षेमध्ये हे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। बघा, प्रश्न कसा आहे, सविताने ताजी टवटवीत व सुंदर फुले देवाला वाहिली। सविताने ताजी टवटवीत व सुंदर फुले देवाला वाहिली हे वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्या खाली एक प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न कसा आहे बघा, वरील वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत? आता एकूण किती विशेषणे आलेत म्हणजे गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण यांची एकूण संख्या। मग वरच्या वाक्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे नाम आहे सविताने, ताजी हे विशेषण आहे, टवटवीत हे विशेषण आहे, गुणविशेषण आहे विशेष करून, सुंदर हे विशेषण आहे, फुले हे नाम आहे,
फुले नाम आहे, देवाला नाम आहे, वाहिली हे क्रियापद आहे. म्हणजे याच्यामध्ये विशेषणांची संख्या बघा, ताजी, टवटवीत आणि सुंदर म्हणजे 3 विशेषण आलेली. पर्याय बघा, पहिला पर्याय आहे 4, दुसरा आहे 3, तिसरा 5, चौथा आहे 2. एकूण विशेषणांची संख्या किती आहे? 3 आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीचे इथं मी जे नमुना प्रश्न दिलेले आहेत यासारखे प्रश्न येऊ शकतात, किंवा एकूण विशेषणांची संख्या, एकूण गुणविशेषणांची संख्या, एकूण संख्या विशेषण, एकूण सार्वनामिक विशेषण, किंवा या वाक्यामध्ये हे विशेषण आलेलं नाही, या वाक्यात कोणते विशेषण आलेले नाही, असे आपल्याला अडचणीत आणणारे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याचा सराव करणं खूप आवश्यक आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ अगदी आवडीने बघतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ठीक आहे.